देवळा तालुक्यातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींच्या चौकशीचे तहसीलदारांनी दिले आदेश। देवळा तालुक्यातील मुख्य रस्ता, शिवार रस्ता, गावात जाणारे वस्ती, वाड्या वस्तींवरील रस्ते या सर्व रस्त्यांच्या बाजूला असलेल्या विहिरींचं चौकशी देवळात तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी मंडळाधिकारी व तलाठी त्यांना चौकशीचे आदेश दिले असून मंडळाधिकारी व त्यांची टीम गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांच्या सर्वांच्या मदतीने रस्त्यावरील असलेल्या विहिरींच्या मालकांना बोलून सदर विहिरीच्या सुरक्षेबाबत समज देण्यात आली। देवळा तालुक्यात यापूर्वी धोबी घाट परिसरात बस व एक रिक्षा विहिरीत पडल्याने मोठी दुर्घटना घडली होती। त्याचप्रमाणे दिंडोरी येथील एकाच कुटुंबातील 9 लोकांचा जीव गमवावा लागल्यामुळे पूर्ण नाशिक जिल्हा अशा प्रकारच्या रस्त्यावरील धोकादायक विहिरी शोधून काढणे व संबंधित शेतकऱ्याला ग्रामपंचायतला सदर विहिरीच्या संरक्षण भिंती वाढवणे इत्यादी उपाययोजना करण्यासाठी प्रवृत्त करणे, येणाऱ्या काळात अशा प्रकारचे अपघात घडू नये यासाठी तहसीलदारांनी मंडळाधिकारी श्रीमती सुवर्णा थेटे, राम महसूल अधिकारी अमोल, एसी महसूल सेवक दत्ता पवार, ग्रामसेवक संभाजी देवरे, पोलीस मित्र भूषण जाधव, सरपंच चंद्रकांत आहेर, पोलीस पाटील सुनीता वाघ, ग्रामपंचायत सदस्य विकास आहेर, शांताराम भालेराव, हर्षदी बच्छाव यांना रस्त्यावर धोकादायक विहिरींच्या चौकशीचे आदेश दिलेत। याबाबत देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी याबाबत दिली स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनलला माहिती दिली। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा। दिंडोरी तालुक्यात नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली की ज्यामध्ये 9 लोकांचा एकाच परिवारातील मृत्यू झाला। विहिरीमध्ये गाडी पडून हा अपघात झाला। तर या पार्श्वभूमीवर आणि देवळ्यामध्ये देखील अशी घटना यापूर्वी 2020 मध्ये घडल्याची माहिती आहे। तर त्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळाधिकारी, ग्राममहसूल अधिकारी तसेच पोलीस पाटील यांना फिरतं सर्वेक्षण करून आपल्या भागामध्ये कुठे रस्त्याच्या लगत, महामार्गाच्या लगत, पक्क्या सडकेच्या लगत अशा कुठे विहिरी आहेत का या की ज्या दिसून येत नाहीत याचा शोध घ्यायला सांगितला आहे, याची पाहणी करायला सांगितलं आहे। आणि त्याचबरोबरीने अशा विहिरींच्या जे शेतमालक असतील किंवा ज्यांच्या मालकीच्या त्या विहिरी आहेत त्यांनी तातडीने त्यावरती एकतर बांधकाम करून घेणं आवश्यक आहे, तिथं दिशादर्शक फलक लावणं गरजेचं आहे किंवा त्यावरती लोखंडी जाळी बसवणं गरजेचं आहे। अशा उपाययोजना करण्याबाबत त्यांना नोटिसेस देखील देण्यात येणार आहेत। असे 7 स्पॉट्स आपल्याकडे आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आत्ता पावेतो। आणि संबंधित जे विभाग आहेत रस्त्याविषयक त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग 1 आणि 2 असतील किंवा ग्रामीण रस्त्यांसाठीचा जो जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग आहे तो असेल, या सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांना आदेश दिलेले आहेत की आपण अशा विहिरींची तत्काळ आपल्या स्तरावरून देखील पाहणी करावी, सर्वेक्षण करावं आणि ज्या धोकादायक विहिरी आहेत की जिथे भविष्यात अशी दुर्घटना घडू शकते ती टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्या।